हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। सोलापूरचे नामवंत विधिज्ञ व माजी जिल्हा सरकारी वकील आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट संतोष नावकर सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ॲडव्होकेट अश्विन बनसोडे, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट शहनवाज शेख, ॲडव्होकेट नागेश थोरात, ॲडव्होकेट विष्णू बाबर, ॲडव्होकेट जयराज नंदुरकर, ॲडव्होकेट श्रेयांक मंकणी आणि ॲडव्होकेट नरेंद्र गावडे। हातवारी करत टीका केलेली आहे, काय सांगाल एकंदरीत? आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक परंपरा असणारे सुशिक्षित, उच्च शिक्षित, सुसंस्कृत असे आमदार अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या विधानसभेला लाभले, परंतु संतोष बांगर नावाचा एक कलंक लागलेला आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेला लागला। मुळात तो आमदार नसून तमाशातला नाचा आहे नाचा। त्याचं कारण असं आहे की टीका करत असताना अश्लील हातवारे करायचे, घाण इशारे करायचे ही त्या संतोष बांगरच्या आमदाराची परंपरा आहे। त्यामुळं निश्चितपणे त्या आमदारावरती अशाच प्रकारचे संस्कार त्या आमदारावरती झालेले आहेत। त्यामुळं काँग्रेससारख्या सुशिक्षित 125 वर्षाचा इतिहास असणाऱ्या, परंपरा असणाऱ्या पक्षावर टीका करताना अश्लाघ्य हातवारे करतो। त्यामुळं तो आमदार नसून तमाशातला तो नाचे आहे। महायुतीचं अद्याप जागा वाटप झालेलं नाही, कसं बघता या जागा वाटपाकडे? तिला सुटलेलं नाही। मुळात आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिंदे गट, अजित पवार गट सपशेल अपयशी ठरलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी निश्चितपणे मोठ्या संख्येनं या महाराष्ट्रात निवडून येणार आहे आणि या महाविकास आघाडीच्या विजयाची कुठेतरी खात्री वाटते। म्हणून भारतीय जनता पार्टी आणि त्या दोन त्यांच्या गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यामुळं निश्चितपणे उमेदवार देताना त्यांना प्रत्येक वेळेला उमेदवार बदलावा लागतो। उमेदवार देत असताना 4 वेळा चाचपणी करावी लागते, उमेदवार बदलावा लागतो आणि हे सगळं करत असताना त्यामुळं त्यांना पराभवाची भीती जाणवते। त्यामुळं निश्चितपणे त्यांची जागा त्यांच्या रखडलेल्या आहेत। Like, subscribe, click on the bell.